परमेश्वर पिता तो आम्हाला मदत कर म्हणून प्रार्थना विनंती करतो. पवित्र आत्मा आमचा संपूर्ण ताबा तुम्ही घ्या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही नियंत्रण करा. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ऐका स्वर्गीय पिता. आमेन. प्रभूला धन्यवाद. आज आम्ही वचनाच्या शोधामध्ये शास्त्र भाग बघणार आहे. 1 शमूएल याचा 20वा अध्याय. 1 शमूएल याचा 20वा अध्याय 1 ते 42 वचन. 42 वचनामध्ये काही धडे आज आम्हाला शिकायचे आहेत आणि आजच्या शास्त्र वचनाचा जो विषय आहे तो म्हणजे योनाथानाचा दाविदाबरोबर करार. योनाथानाचा दाविदाबरोबर करार. या मी आजचं पाठांतराचं वचन बघूया. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय आणि वचन 24 मध्ये. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय आणि वचन 24 सांगते, जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. आजच्या या शास्त्र भागामध्ये जो पहिला शमूएल 20वा अध्याय 1 ते 42 वचनामध्ये आम्ही दोन लोकांची मैत्री, दोन लोकांमध्ये असलेला करार आणि त्याच्यामध्ये असलेली एकनिष्ठता आणि त्याद्वारे मिळणारा आशीर्वाद याच्याविषयी काही गोष्टी आम्हाला पाहायच्या आहेत. आज या अध्यायामध्ये शिकत असताना आम्हाला मैत्री किती महत्वाची आहे आणि मैत्री करत असताना ती विश्वासू असायला पाहिजे, एकनिष्ठ असायला पाहिजे याच्या विषयीचं एक सुंदर उदाहरण योनाथान आणि दावीद याच्यावरून मिळते. या सर्व अध्याय वाचल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेलेल्या निष्पाप दाविदाबद्दल शौल मत्सर आणि अकारण द्वेषाने ग्रासलेला मला पाहायला मिळतो. या ठिकाणी शौलाला द्वेष किंवा मत्सर करण्याची गरजच नव्हती, परंतु तो त्या मत्सराच्या अग्नीने इतका ग्रासला होता की दाविदाचा ठार मारण्याचा कट त्याच्या मनात कायम चालू होता. पण स्वतःचा जीव वाचवणे हे पातक आहे का? नाही. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आम्ही रणनीती आखणं हे पाप नाही, किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जाणे हे पाप नाही. 1 शमूएल याचा 20वा अध्याय 1 ते 4 वचन पहा. मग दावीद रामातील नायोत येथून पळून गेला आणि योनाथानाकडे जाऊन म्हणू लागला, मी काय केले? माझ्याकडून काय अपराध घडला? तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला की तो माझा जीव घ्यावयास पाहत आहे? तो त्यास म्हणाला, असे कधी न घडो. तू मारला जावयाचा नाही. माझा बाप लहान मोठे कोणतेही काम मला सांगितल्या वाचून करीत नाही, तर एवढीच गोष्ट मजपासून तो का गुप्त ठेवील? असे मुळेच होणे नाही. दावीद प्रतिज्ञापूर्वक म्हणाला, तुझी कृपादृष्टी मजवर आहे हे तुझ्या बापास पक्के ठाऊक आहे, म्हणून तो म्हणतो की ही गोष्ट योनाथानाला कळू नये, कारण त्यास फार वाईट वाटेल. बाकी परमेश्वराच्या जीविताची व तुझ्या जीविताची शपथ, मजमध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पायरीचे अंतर आहे. योनाथान दाविदास म्हणाला, तुझ्या जीवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन. आजच्या अभ्यासामध्ये योनाथान हा दाविदाला संकटातून पळून जाण्यासाठी तो आपला एक मित्राला मदत करत आहे आणि या दोघांमध्ये एक सल्लामसलत झालेला आम्ही पाहायला मिळतो. आम्हाला दोघांमध्ये झालेला एक मैत्रीचा करार दिसतो की एक मित्र दुसऱ्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या बरोबर एक करार करतो त्याच्या जीवाचं रक्षण करण्याकरता. आणि ही सगळी गोष्ट आम्हाला माहिती आहे की दावीद योनाथानाच्या कृपेस पात्र ठरला, ज्याने त्याचे संरक्षण करण्याचे आणि त्याला सुरक्षित माहिती पुरवण्याची वचन दिलं. म्हणून आपण काय शिकतो की आपण एकमेकांवरती मत्सर न करता आम्ही एकमेकांवरती प्रेमच करायला पाहिजे. या 3 भागामध्ये आजचा हा शास्त्र भाग होता. पहिला मुद्दा आहे दावीद सुरक्षेसाठी योनाथानाशी सल्लामसलत करतो. दावीद सुरक्षिततेसाठी योनाथानाशी सल्लामसलत करतो. 1 शमूएल याचा 20वा अध्याय 1 ते 10 वचनामध्ये आम्ही पाहतो की दोघांमध्ये संभाषण होतं, दोघांमध्ये सल्लामसलत होते आणि त्या ठिकाणी एक योजना आखली जाते. त्या योजनेमध्ये हा योनाथान दाविदाला मदत करतो.
शाऊल दाविदाला ठार मारण्यासाठी वेगळ्या प्रकारचा प्लॅन किंवा कट रचत असतो, मसलत करत असतो, परंतु ते ठार मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. का? कारण देव दाविदाबरोबर होता. देव जर आमच्या बरोबर असेल, आमच्या विरोधामध्ये कितीही लोक मारण्याचा कट करू देत, परंतु तो त्यांचा कट कधीही यशस्वी होत नाही. आमच्या विरोधात देखील तो होणार नाही येशूच्या नावामध्ये. कारण देव आजही आपलं संरक्षण करतो. पण देव संरक्षण करतो, पण आपण पण शहाणपणानं वागणं गरजेचं आहे. दाविदावर बरोबर देव होता, देव संरक्षण करत होता, म्हणून तो कसा पण नाही राहिला, तो शहाणपणानं वागला. दाविदानं देवावर विश्वास ठेवल्यामुळं देवानं त्याचं संरक्षण केलं. आम्ही सुद्धा प्रचार करत असताना, प्रसार करत असताना किंवा देवाचं कार्य करत असताना आमच्या जीवाला जर धोका निर्माण होत असेल तर आम्ही सुज्ञपणे वागलं पाहिजे, आम्ही शहाणपणानं वागलं पाहिजे. आम्ही असं म्हणता का म्हणे देव संरक्षण करतो, देव संरक्षण करतो, काय गरज आहे घाबरण्याची, काय गरज आहे मला संरक्षणाची, काय गरज आहे सुरक्षेची? नाही. ह्या धड्यावरून आम्ही काय शहाणपणा शिकतो की देव आमचं संरक्षण करतो, परंतु आम्ही देखील प्रत्येक वेळी देवाचं काम करत असताना शहाणपणानं आम्ही राहणं गरजेचं आहे. योनाथान हा दाविदाचा भावापेक्षा सुद्धा जवळचा मित्र होता. तो त्याच्याशी एकनिष्ठ होता. तो त्याच्यावर स्वतःच्या जीवाप्रमाणे प्रेम करत होता. त्याच्या सुरक्षिततेसाठी तो सर्वस्व त्याग करण्यासाठी कायम तयार होता आणि आम्ही पाहतो त्यानं ते तसंच केलेलं आहे. प्रभू तुम्हाला आणि मला पण सांगत आहे की आज या जगामध्ये सगळ्यात चांगला मित्र आमचा कोण असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त. तो आमच्याशी कायम एकनिष्ठ राहतो. आमच्या जीवाचं संरक्षण करण्याकरता तो कायम आम्हाला मदत करतो. दुसरा मुद्दा आम्ही ह्या धड्यातून पाहूया. दुसरा मुद्दा, दावीद आणि योनाथान आपल्या कराराचं नवीनीकरण करतात. एक नवीन करार त्या मैत्रीमध्ये केला जातो. 1 शमूएल याचा 20वा अध्याय 11 ते 23 वचनामध्ये आम्ही ते पाहतो. 1 शमूएल याचा 20वा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये आम्ही त्यातलं 14 आणि 15 वचन पाहूया. 14 आणि 15 वचन. माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराच्या सारखी कृपा तू मजवर करावी. एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपा दृष्टी कदापि काढून घेऊ नको. परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नको. एक नवीनीकरण दाविदाचं आणि योनाथानाचं करारामध्ये दिसून येते. हा करार म्हणजे दोन लोकांमध्ये संमतीने केलेला ठराव. दोन लोकांमध्ये संमतीने केलेला ठराव. हा करार दोन लोक एकसारख्या मनाचे, एकसारख्या विश्वासाचे होते. म्हणजे आपण देखील करार करत असताना अविश्वासू लोकांसोबतच्या विषम किंवा असमान जोखडामध्ये जुंपता कामा नये. आम्ही असमान अशा नातेसंबंधामध्ये, असमान अशा व्यवसायामध्ये किंवा असमान अशा कुठल्याही गोष्टींमध्ये जुडता कामा नये. या करारामागचं कारण काय होतं? कारण दाविदाला आपल्या अढळ प्रेमाची आणि एकनिष्ठतेची खात्री देणं हे होतं. आज परमेश्वरानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देखील तुमच्या आणि माझ्या बरोबर करार केलेला आहे आणि तो कराराचं कायम नवीनीकरण करतो. तो आम्हाला सुरक्षेचं संरक्षण करण्याचं आणि काळजी घेण्याचं आम्हाला अभिवचन देतो. म्हणून तो म्हणतो की जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुनं होऊन जाते आणि सगळं काही नवीन होते आणि प्रभू आमच्या बरोबर एक नवीन करार करतो. आणि आम्ही पाहतो की दावीद योनाथानाबरोबर एकनिष्ठ राहिला. ज्यावेळी योनाथान मरण पावल्यानंतर त्याच्या कुटुंबातले सगळे मरण पावले, परंतु त्याचा एकच अपंग मुलगा मफीबोशेत हा जिवंत होता. दावीद राजा झाल्यानंतर उपकार विसरला नाही, आपली मैत्री करार विसरला नाही, तर त्यानं मफीबोशेत जो अपंग होता, पांगळा होता, त्याचा शोध घेतला आणि त्याला पुन्हा आपल्या बरोबर राज्यामध्ये घेतलं. त्याची काळजी घेतली, त्याचा सांभाळ केला. योनाथानाच्या मुलाला त्यानं अनाथ आणि परक ठेवलं नाही. खरे विश्वासणारे हे ईश्वरी आणि कायदेशीर कराराच्या अटी पाळतात. तो माणूस समोर असो अगर नसो, आम्ही कायम प्रामाणिकपणाने कराराच्या अटी पाळण्यासाठी सिद्ध असलं पाहिजे. तिसरी गोष्ट मला ह्या धड्यातून दिसते. तिसरी गोष्ट
आणि दाविदाला दिलेला निरोप. चिन्ह ठरलं होतं या दोघांमध्ये. 1 शमूएल याचा 20वा अध्याय 24 ते 42 वचनांमध्ये आम्ही पाहतो. 1 शमूएल याचा 20वा अध्याय 24 ते 42 वचनामध्ये या दोघांमध्ये एक चिन्ह ठरलं होतं. दाविदानं रजा मागितलेली आहे, सुट्टी मागितलेली आहे असं योनातान आपल्या वडिलांना सांगणार होता. पहिला दिवस दावीद दिसला नाही. त्यावेळी शौलाला वाटलं की काहीतरी अशुची झाली असेल, शुद्धी झाली नसेल म्हणून आला नाही. दुसऱ्या दिवशी झाला नाही. त्यावेळी तो योनातानाला त्यावेळी विचारतो की दावीद कुठे आहे. त्यावेळी योनातान सांगतो की तो माझ्याकडे परवानगी मागून आपल्या घरी गेलेला आहे. त्यावेळी तो चिडतो, शौल चिडतो आणि त्याला बरं वाईट बोलतो. त्यावरून ओळखून येतं की दाविदाला मारण्याचा कट शौल करणार होता. आणि मग दोघांमध्ये असं ठरलं होतं की त्या ह्याच्यावरून समजून घ्यायचं. अलीकडे आणि पलीकडे हा शब्द त्या ठिकाणी आहे बघा. अलीकडे आणि पलीकडे. 1 शमूएल याचा 20वा अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये बघा, बाण तुझ्या अलीकडे आहे असं जर म्हटलं तर तू सुटका पावलेला आहे, तुला कुठल्या जीवाला धोका नाही असं होतं. आणि बाण तुझ्या पलीकडे आहे असं म्हटलं तर तुझ्या जीवाला धोका आहे असं समजायचं होतं. आणि ते चिन्ह त्या दोघांनी पाळलं. आणि ज्यावेळी योनातानाला कळलं की दाविदाच्या जीवाला धोका आहे, त्यावेळी त्यानं ते चिन्ह पूर्ण केलं. आणि तो काय म्हणतो, ते बाण पलीकडे आहे. आणि मग त्याला कळलं दाविदाला की आपल्या जीवाला धोका आहे. म्हणून बघा, सुरक्षेची रणनीती आम्ही कायम आखणं गरजेचं आहे. जेव्हा आमच्या जीवाला धोका असतो तेव्हा आपण आपल्या सुरक्षेसाठी रणनीती आखली पाहिजे. त्याचप्रमाणे या जगामध्ये अनेक लोक नरकाच्या वाटेवरती जात आहेत. त्यांना सुवार्तेची रणनीती सांगितली पाहिजे. सुवार्ता ही त्यांना नरकाच्या अग्नीतून वाचवते. म्हणून पापी आणि देवापासून दूर गेलेल्यांना वाचवण्याकरता आपण रणनीती आखली पाहिजे. म्हणजे या सगळ्या कथेचा सार मला काय सांगतो, देव ज्यांचा उपयोग करत आहे त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि आपण एकमेकांबद्दल बंधुप्रेम दाखवलं पाहिजे. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. या आम्ही प्रार्थना करूया. स्वर्गातील देवा, मी तुला धन्यवाद करतो बाबा. आता वचनाच्या द्वारे तुम्ही आम्हाला शिकवलात मैत्री किती महत्वाची आहे आणि ते एकनिष्ठ असणे, करार पाळणे आणि त्याचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. बाबा, तू आम्हाला सहाय कर. तुझ्या बरोबरची मैत्री, तुझ्या बरोबरचा करार आणि संरक्षण करण्यासाठी रणनीती आखणारे आम्ही बनावे, यासाठी तू आम्हाला सहाय कर. ज्ञान दे, बुद्धी दे, कृपा दे म्हणून प्रार्थना करतो. येशूच्या महान नावात ही प्रार्थना करतो म्हणून ऐका स्वर्गीय पिता. आमेन.